मग हर्षदची बडबड सुरू झाली आणि ते तिघे शांतपणे ऐकू लागले. ही सूचना आधीच हेमंतने केली होतीच की जेव्हा हर्षद बोलू लागेल तेव्हा कुणीही मध्ये बोलून त्याला अडवायचे नाही. निचरा हो द्यायचा त्याच्या भावनांचा. अगदी पूर्णपणे नशा डोक्यात गेलेली असूनही त्यांनी हेमंतने केलेली सूचना लक्षात ठेवली हे विशेष. त्याची बडबड करून झाल्यावर तो लहान मुलासारखा रडू लागला. त्यांनी त्याला समजावले. हेमंत वगळता इतर कोण काय बोलतोय हे काही समजत नव्हते. फक्त डोक्यातून येणारे शब्द काहीही प्रक्रिया न करता सरळ जिभेवर येत होते. हेमंतने पिण्यावर इतरांच्या तुलनेने बऱ्यापैकी ताबा ठेवला होता म्हणून तो शुद्धीवर होता. त्यामुळे त्यांची निरर्थक बडबड ऐकून त्याला हसू येत होते. हर्षदचे रडणे थांबून जरा परिस्थिती पूर्ववत झाल्यावर पवन म्हणाला, आता तेच तेच बोलून कंटाळा आलाय भाई लोक. चिन्या, गाणी लाव रे. गाणेही लावता येणार नाही, इथे नेटवर्क नसेल ना. अरे पवन्या, तुझा भेजा नक्की सडलाय वाटतं. डाउनलोड करून आणले मी गाणे, पण माझी काही नाचायची इच्छा नाही. चिन्मयप्रमाणे इतरांचीही नाचायची इच्छा नव्हती. हे पाहून तो चिडला आणि म्हणाला, काय आहेत रे तुम्ही. मी आणि माझे पंटर लोक एके दिवशी पार्टी करत होतो. जरा जोरजोरात गाणे वाजवले तर कोणीतरी पोलिसांना फोन केला. हवालदार आला आणि आम्हाला थांबवले. एकतर त्या दिवशी आपण फुल नाचायच्या मूडमध्ये होतो आणि वरून त्या हवालदाराने शिव्या दिल्या. आपले डोके फिरले. डायरेक्ट हवालदाराला थप्पड मारले आपण. नंतर अजून पोलीस आले आणि त्यांनी आम्हाला जाऊ दे. तेव्हापासून माझी नाचायची इच्छा तंगड्यांमध्येच गुंतली आहे. आज जाम नाचायचे असे ठरवले होते, पण तुम्ही मग नाच की भावा, तू नाच, आम्ही तुझा डान्स बघतो असे म्हणत चिन्मयने मोबाईलवर गाणे लावले. नाच मेरी जान. चिन्मय ओरडला. गाणे वाजू लागले. ते मेंदूला झिंझिण्या आणणारे संगीत मेंदूत शिरले. त्याची दारूमुळे आलेल्या नशेशी अभिक्रिया झाली आणि निर्माण झालेल्या प्रचंड ऊर्जेच्या स्फोटामुळे पवन नाचू लागला आणि ते पाहून तिघेही नाचू लागले. नाचून झाल्यावर ते चांगलेच थकले होते. जरा वेळ बसल्यावर मग ते बाटल्यांमधून पाणी प्यायले आणि डबे काढून जेवायला बसले. मग त्यांनी डबे उघडून गप्पा मारतच जेवण करायला सुरुवात केली. सर्वांचे जेवण सुरू असतानाच पवन उठला. काय रे, भूक नाही की काय? कमी जेवलास? हेमंतने विचारले. हे बघ भाय, आपला खायचा स्पीड एकदम डेंजर आहे. आपले पोट भरले. चावून चावून खाल्ले की नाही, की फक्त गिळत होतास रे? चिन्मय खदाखदा हसत म्हणाला. तू तुझ्या डब्यातले संपव आधी, मग आपल्याला शहाणपणा शिकव काय. असे म्हणून तो तिथून निघाला आणि जरा दूर जाऊन झाडांच्या मागे जाऊन उभा राहिला. मूत्र विसर्जन केल्यावर त्याला अचानक झाडांमध्ये हालचाल जाणवली आणि चमकून त्याने त्या दिशेने बघितले. गर्द झाडी होती तिथे. त्या झाडांमध्ये कुणीतरी होते जे त्याच्याकडेच बघत होते, पण ते स्पष्ट दिसत नव्हते. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. हिरवट रंगाचे डोळे त्या झाडीत स्पष्ट दिसत होते आणि त्यांची उघड झाप होत होती. तो डोळे फाडून पाहू लागला. हळूहळू पावले टाकीत तो अज्ञात जीव त्याच्याकडेच येत होता. त्याचे संपूर्ण शरीर दिसत नसले तरी डोळे जवळजवळ येत असल्याने त्याच्या वाटचालीचा अंदाज येत होता. त्याने औंढा गिळला आणि काही करणार तोच अचानक जणू हातानेच समोरची झाडी दूर करून तो कर कर आवाज करत त्यांच्याकडे झेपावला. खसकन मानेत अणकुचीदार सुईसारखे काहीतरी मानेच्या डाव्या बाजूने शिरले. एक जोरदार प्रहार तोंडावर बसला आणि तो जमिनीवर पडला. मग त्याचे दोन्ही पाय पकडून ओढत तो जीव त्याला गर्द झाडांमध्ये घेऊन गेला. आजूबाजूचे जग गोल गोल फिरताना पवनला भासले. तोंडात एक विचित्र टणक पंजा शिरला, त्यामुळे त्याचा आवाज बंद झाला. मग पोटात भयंकर वेदना जाणवल्या. टोकदार नख्यांनी टराटर कपडे, मग पोट फाडले. तो तरफडत होता. अखेर त्यांनी जीव सोडला. त्याचा मृतदेह घेऊन ओढत त्या झाडीतूनच तो जीव
ओढत त्याला आणखी गर्द अंधारात आणि झाडांमध्ये निघून गेला. घडलेला प्रकार इतका अनपेक्षित होता की पवनला ओरडायचीही संधी मिळाली नाही. पण त्याला ओढून घेऊन जातानाचा आणि तो कर आवाज तिघांनीही ऐकला होता. घाईघाईत डबे बंद करून ते उठून उभे राहिले. दूर कुठेतरी आवाज आला. तुम्हाला आवाज येतोय? चिन्मयची बडबड वळली होती. हो. हेमंत गोंधळला होता. पवन्या कुठे गेला? तिघे गडबडीत मगाशी आवाज आला तिकडे गेले. मोबाईलच्या प्रकाशात त्यांना ओढून घेऊन गेल्याचे निशाण दिसले. त्यांच्या काळजात धस झाले. मग तिघांनी तो आवाज अगदी जवळून ऐकला. काहीतरी, कोणीतरी चारही बाजूंनी घिरट्या घालत होते. जणू तो प्राणी मध्येच आकाशात उडत होता आणि मध्येच जमिनीवरून धावत होता असे आवाजावरून लक्षात येत होते. हा नक्की तोच प्राणी आहे ज्याने हर्षद समोर दिसणाऱ्या गर्द झाडीकडे जात होता. पण हेमंतने त्याला अडवले. थांब, घाई करू नकोस. तो काय प्रकार आहे याची आपल्याला काहीही माहिती नाहीये. आपण पुढे जाऊच, पण आधी पिस्तूल घे. हर्षदने डोक्याला हात लावला. पिस्तूल? अरे यार, ती तर आणायची आठवणच राहिली नाही. काय यार, आता काय? हेमंतचा थरकाप होऊ लागला. साला त्या माणसाचा कुत्रा मारला. तो तर आला नाही ना बदला घ्यायला. चिन्मय म्हणाला. तो तर साला गावठी जॉन वीक निघाला रे. दोन्ही हातांनी केस घट्ट पकडत हेमंत म्हणाला. तिघांची आता बऱ्यापैकी उतरली होती. काहीतरी आजूबाजूने जोरजोरात धावत होते की उडत होते. काही अजूनही समजत नव्हते. साल्या, आवाज नीट ऐक. माणूस नाहीये तो. काहीतरी वेगळाच प्रकार आहे. काय मूर्खपणा आहे. तूच म्हणालास ना आधी की तो माणूस तर बदला घ्यायला नाही आला ना म्हणून. ते जाऊ दे, तू पिस्तूल गाडीत का टाकून आलास? मूर्खासारखे भांडणे बंद करा आणि पळा इथून, नाहीतर जीवनापासून ब्रेकअप झाले याची ब्रेकअप पार्टी आपल्याला नरकात करावी लागेल. कारण आपले कर्म बघितल्यावर मला नाही वाटत देव आपल्याला स्वर्गात जागा देईल म्हणून. हेमंत ओरडला. चिन्या, निदान पिस्तूल आणायचे मला सुचले तरी. तुझ्या भेजात भुसा भरलाय काय मग? तुला सुचत नव्हते का हे? काय रे? हर्षद हे का सोडायला तयार नव्हता. त्याने हेमंतच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. पिस्तूल सोबत आणली आणि गाडी टाकून आलास. आता समजले भाऊ, चिन्मय म्हणाला. वास्तविक पाहता हेमंतने हर्षदच्या मनाला दुखवले असे काही न बोलण्याची सूचना केली होती. वास्तविक पाहता हेमंतने हर्षदच्या मनाला दुखवेल असे काहीही न बोलण्याची सूचना केली होती. पण आता एकाएकी बदललेली परिस्थिती पाहता सगळ्या सूचना आपोआप जणू मनातून नाहीशा झाल्या होत्या. साल्या, तुझी हिंमत कशी झाली मला असे बोलायची? हर्षद त्याच्याकडे धावला आणि त्याची कॉलर पकडून एकानंतर एक ठोसे तोंडावर मारायला सुरुवात केली. अर्थात चिन्मयही चिडला. त्यानेही प्रतिकार करायला सुरुवात केली. साल्या, तुझ्यामुळे इथे आलो म्हणून पवन्या गेला. चिन्मय ओरडला. मला म्हणालास तूच? हर्षद ओरडला. त्याच्या धिप्पाड आणि मजबूत शरीर यष्टीपुढे चिन्मयचा प्रतिकार व्यर्थ ठरत होता. त्याच्या भांडणाकडे हेमंतचे लक्ष नव्हते. जणू त्या आवाजाने त्याला संमोहित केले होते आणि तो जागीच गोठला होता की आपल्या मित्राच्या मृत्यूने त्याची अशी अवस्था झाली होती. त्यालाही याची जाणीव नव्हती. मारामारी करता करता त्या नादात दोघे तिथून जरा दूर गेले होते आणि तो आवाज समोरच्या झाडावरून येत होता. भीतीने त्याची चड्डी ओली झाली आणि क्षणात धपकन त्याने जमिनीवर उडी मारली आणि काही कळायच्या आत वेगाने समोरून तो जीव त्याच्याकडे आला. हेमंत जोरात ओरडला. भांडणाऱ्या दोघांना याची जाणीव झाल्याने ते भानावर आले. दोघांनाही लक्षात आले की त्यांचे भांडण थांबावे म्हणून तो अर्थात ओरडला नव्हता. तो घाबरून ओरडला होता. भांडणाच्या नादात ते गर्द अंधारात झुडपांमध्ये येऊन पडलेले होते. कपडे झटकत दोघे उभे राहिले आणि आवाजाच्या दिशेने गेले. हेमंतचा पत्ता नव्हता, पण समोरच्या झाडांमध्ये हालचाल होत होती. त्याच्या ओरडण्याचा आवाज येतच होता. मग कडकड
आवाज झाला, मग खच आवाज झाला आणि क्लक क्लक असा विचित्र चावून खाण्याचा आवाज येऊ लागला. चिन्मय आणि हर्षदचा थर काप उडाला होता. काही वेळ डोळे फाडून तिकडे बघितल्यावर दोघे तिथून वेगाने निघाले. गडबडीत जमिनीवर असलेल्या दगडाला धडकून चिन्मय जमिनीवर आपटला, पण कसाबसा सावरत तो उठला आणि वाट दिसेल तिकडे धावू लागला. हर्षद दुसरीकडेच धावत होता, पण असे एकटे धावल्यावर उलट त्या अज्ञात जीवाच्या हातून शिकार होण्याची शक्यता जास्त होती. याची अक्कल आल्याने तो मागे वळला आणि चिन्मय धावत होता तिकडे निघाला. पळता पळताच त्याने जमिनीवर पडलेले लाकूड उचलून घेतले. चिन्या थांब, बेंबीच्या देठापासून हर्षद ओरडला, पण तो ऐकायला तयार नव्हता. तो बऱ्यापैकी दूर होता. काळ्या कुट्टा अंधारात त्याची आकृती पडत धडपडत धावताना दिसत होती. एकदाचा चिन्मय थांबला आणि त्याने मागे वळून बघितले. मागून लंगडत कसाबसा येणारा हर्षद पाहून त्याला घृणा वाटली. किडा आहेस तू, किडा. एक मित्र बेपत्ता झालेला असतानाही तू भांडण करत होतास. अरे ती बरे झाली, सोडून गेली तुला. तू ना असले मित्रांच्या लायकीचे आहेस. एकटाच मर तू. चिन्मय जमिनीवर बसून ओरडत होता. हर्षद शांत उभा होता. सुन्न झाला होता तो. मार ना, मार मला. हातातल्या लाकडाने मेंदूचा भुगा कर, नाहीतर डोक्यात दगड टाक माझ्या. आता राग नाही येत का तुला? चुकलो यार मी, माझाच मूर्खपणा. होय, मी मूर्ख आहे, पण ऐक, आपण एकत्र होतो तेव्हा त्याने आपल्यावर हल्ला केला नाही. तो पवन्या एकटा तिकडे गेला तेव्हा त्याने त्याला दंश केला असणार. फक्त विषाचा प्रभाव उशिरा झाला. आपण भांडत होतो तेव्हा हेम्या एकटा होता आणि मागून काहीतरी वेगाने आले. चिन्मयला पाठीमागून बसलेला घट्ट विळखा जाणवला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्याने आपले दोन्ही हात हर्षदच्या दिशेने केले खरे, पण त्याने काही करायच्या आत त्या काळ्या कुट्टा अंधारात चिन्मयही हरवून गेला. त्या दिशेने वेड्यासारखा ओरडत हर्षद धावत राहिला. चिन्मयच्या ओरडायचा आवाज हळूहळू दूर गेला. तरीही गर्द झाडी, दगडे, खास खळग्यातून हर्षद त्याच्या आवाजाचा वेध घेत वाचवण्यासाठी धावत राहिला. पण आवाज लवकरच शांत झाला. आतापर्यंत केवळ चिन्मयच्या ओरडण्याचा आवाज ऐकण्यासाठीच जणू मेंदूने शरीरातली ऊर्जा केंद्रित केली होती. पण तो आवाज नाहीसा होताच निर्माण झालेल्या पोकळीत जंगलातले अगम्य आवाज एक एक करत शिरू लागले. रडणारे लांडगे, बेडकांचा आवाज, असंख्य अनोळखी आवाज. धडपडत हर्षद विरुद्ध दिशेला धावू लागला. त्याच्या धावण्याला कोणतीही दिशा नव्हती, मात्र कान तो अपरिचित असणारा आवाज येतो का याचा वेध घेत होते. जोवर तो जीव तन्मयच्या शरीराचा फडशा पाडत नाही तोपर्यंत हर्षदला धावण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेळ होता. बराच वेळ धावल्यावर मग दूर कुठेतरी त्याला तो आवाज आला. जणू त्या जीवाला दुरूनही त्याचे अस्तित्व जाणवत होते आणि वाऱ्यासारखा तो त्याच्याच दिशेने येत होता. तो करकर आवाज जवळजवळ येऊ लागला होता. हर्षदला आपला अंतिम समय जवळ आल्याची जाणीव झाली होती. तिघे मित्र गेले आणि त्यांच्याप्रमाणेच आता माझी अवस्था होणार की काय असे वाटू लागले. एकीकडे मन म्हणत होते की धावू नकोस मूर्खासारखा. चिन्मयशी भांडलास म्हणून हेमंत गेला आणि हेमंत गेला म्हणून चिन्या गेला. हे सगळे तुझ्यामुळेच झाले. तुझाही मृत्यू व्हायलाच हवा. पण दुसरीकडे शरीर मनाचे काही ऐकून घ्यायला जणू तयार नव्हते. तो धावतच होता. घामाने भिजला होता. एकाएकी तो धडपडला. त्याला जाणवले तो रस्त्यावर होता. त्या कच्च्या रस्त्यावर. असेल नसेल तितकी शक्ती गोळा करून तो त्या रस्त्याने सरळ धावत राहिला आणि गाव दिसल्यावर तो स्वतःहून जमिनीवर पडला आणि डोळे मिटले. बराच वेळ तो तसाच पडून होता. इतक्या वेगाने धावल्याने छाती फुटेल की काय असे वाटत होते. एक एक मित्र नजरेसमोर गेल्याने मनात तीव्र दुःखाची भावना होतीच. शरीराला झालेल्या असंख्य जखमांपेक्षा मित्रांच्या एकाएकी असे जाण्याने
मनावर झालेली जखम कित्येक पटीने प्रभावी होती. त्याने एक वेळ मागे बघितले. बराच वेळ तर काहीही दिसले नाही. मग तो भानावर आला तसा नजरेसमोरचा पडदा हटला. मागे दूर ते जंगल दिसत होते. पोटात एक रहस्य घेऊन निश्चितपणे पूर्वीसारखेच ते उभे होते. कुणालने बाई घराच्या अंगणात उभी केली आणि एक वेळ घराकडे बघितले. रंग उडालेले भकास असे घर, शेजारीच असलेला गोठा आणि घरापासून थोडे दूर असलेली एक खोली, स्टोर रूम. ती एकच खोली निश्चितच त्याच्या या घरापेक्षा तुलनेने चांगली दिसत होती असे त्याला वाटू लागले. दीर्घ श्वास घेऊन मग पायऱ्या चढून ओट्यावर आला. अंधार पडला होता. आजूबाजूच्या शेतांमध्ये दिसणारी हिरवीगार पिके पाहून त्याच्या पोटात ढवळून आले. कारण त्याची शेती अशीच भकास होती. एकेकाळी त्याच्याही शेतात असेच पीक असायचे. काहीतरी आठवून तो ओट्यावरून उतरला आणि गोठ्याकडे आला. तोही रिकामा. म्हणजेच त्याच्या दारुड्या बापाने गुरेही विकली होती. नशीब अजून शेती तरी शिल्लक होती. या घटनाक्रमाची किंवा त्याच्या परिवाराच्या वाताहत होण्याची सुरुवात झाली ती त्याच्या आई, आजोबा आणि आजीच्या जाण्यानेच. कुठल्याशा महत्त्वाच्या कार्यक्रमाला तो वगळता सर्व परिवार बसमधून प्रवास करत होता आणि भयंकर अपघात झाला. बाप वगळता त्याच्या परिवारातले सगळे जागीच गेले. तेव्हा तो कॉलेजच्या अंतिम वर्षाला होता. शारीरिक दुखापतीपासून बरे झाल्यानंतर बापाला दारूचे व्यसन जडले. भांडणे होऊ लागली. सारख्या कटकटीमुळे त्याची मानसिक अवस्था बिघडली होती. कशीबशी झटपट करून त्याने दूर शहरात नोकरी मिळवली आणि बापाशी संबंध तोडला. म्हणायला अगदी थोडा किरकोळ संवाद कधीतरी फोनवर होत असे. मात्र प्रत्यक्ष भेट 2 वर्षांपासून झालीच नव्हती आणि आज तो 2 वर्षांनी इथे परत आला होता. अर्थात बापाशी फोनवरही बोलू वाटत नसे त्याला. सुट्ट्या लागल्या तेव्हा त्याचे सहकारी किती खुश होते. घरी जाण्यासाठीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. पण कुणाल नाईलाजानेच घरी आला होता. घरी येण्यापूर्वी त्याने बापाला फोन केला तर तो म्हणाला की बाहेर असलेल्या मडक्यात घराची चावी ठेवलेली आहे आणि मी घरी नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी येईन. आणि त्याचा संताप झाला. दरवाजा उघडून आत आल्यावर या घरात व्यतीत केलेले भूतकाळातले चांगले दिवस आठवून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने बटन चालू केले आणि घरातले बल्ब लागले. त्याचा मिणमिणता प्रकाश घरातल्या अंधाराला दूर ठेवू शकत असला तरी घरातल्या भकासपणाला दूर करण्याइतका समर्थ तो नक्कीच नव्हता. त्याला छातीत मोकाट पसरलेल्या रिकाम्या शेती आणि घरासारखीच एक काळोखी पोकळी जाणवली. पाठीवरची बॅग कोपऱ्यात ठेवून तो सोफ्यावर बसून रडू लागला. नियतीने त्याची अशी क्रूर चेष्टा केली असेल. ज्या बापाचा त्याला राग येत होता तोही त्याच्यासारखाच एकटा नव्हता का? या दुःखापासून इस्केप किंवा सुटका करण्यासाठी त्याने व्यसनाचा मार्ग निवडला. हे चुकीचे होते का? अर्थात इतरांच्या दृष्टिकोनातून हे चुकीचे होते. पण तो स्वतःही त्यांच्याकडे कुठे नीट लक्ष देत होता. त्याने स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतले. पण त्यांचे काय? त्याने त्यांचा विचार. जेव्हा त्याचेच मन त्याच्यावर टीका करू लागले तेव्हा तो उठला. बाथरूममध्ये जाऊन शेजारीच भरलेल्या बादलीतून हातपाय धुतले. कपडे बदलले. खाण्याचे सामान त्याने सोबत आणलेच होते. मोबाईलवर व्हिडिओ बघताना तो एक एक घास घशाखाली घालू लागला. घराच्या मागे कुठेतरी आवाज आला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले. पण तो अनोळखी कर्णकर्कश आवाज अगदी सहन करण्यापलीकडे येऊ लागला. तेव्हा मात्र त्याचा संताप झाला. तो उठला आणि खिडकीतून त्याने बाहेर बघितले. बाहेर अंधार होता. आता तो आवाज घरावरून येत होता. जुनाट दरवाजा आवाज करतो तसा काहीसा, पण त्याहून कित्येक पटीने कर्कश असा तो आवाज होता. नक्कीच तो पक्षी घरावर घिरट्या घालत असला पाहिजे. तो खिडकीपासून दूर झाला तसा धाड आवाज झाला. त्या अनपेक्षित आवाजाने कानावर हात ठेवत तो जमिनीवर बसला.
तो पक्षी भलताच वजनदार असला पाहिजे, कारण त्याच्या घराच्या पत्र्याच्या छतावर उतरताच मोठा आवाज झाला होता. हे जरा अतिच होत होते. त्याने जरा घरात शोधाशोध केली तर एक काठी दिसली. मग ती काठी हातात पकडून त्याने खालूनच पत्र्याच्या छताला मारली. तसा फडफड आवाज झाला, पण पुन्हा एकदा तसा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने त्याला कान बधीर झाल्यासारखे वाटले. उगीच तरफडलो इथे, तो स्वतःशीच म्हणाला. आता त्याची सहनशक्ती संपली होती. काठी फेकून त्याने घरातून कुऱ्हाड उचलली. त्या पक्षाला तो कुऱ्हाडीने कसा मारणार होता हे त्यालाही ठाऊक नव्हते. त्याने मागचा दरवाजा उघडला. पुढे त्याला जास्त कृती करायला संधीच मिळाली नाही. क्षणात वाऱ्यासारखे काहीतरी जमिनीवर उतरले. छातीत भयंकर कळ गेली आणि तो जमिनीवर पडला. कुऱ्हाड बाजूला जाऊन पडली. मग त्याचे दोन्ही पाय मजबूत पंजांनी पकडले आणि काही समजायच्या आत तो घराच्या बाहेर काळोखात होता. शरीर ओढून आणल्याने ठिकठिकाणी जबरदस्त खरचटले होते. मग मानेत अणकुचीदार सुईसारखा दंश जाणवला. सरकन गळ्यावरून अणकुचीदार सुईसारखे तीक्ष्ण पाते फिरले आणि एकानंतर एक शरीराचे लचके तोडले जाऊ लागले. इन्स्पेक्टर कार्तिक हाताची घडी घालून उभा होता आणि त्या घराच्या पायऱ्यांवर बसून रडणाऱ्या कुणालच्या बापाकडे बघत होता. माझं चुकलं साहेब, पोरगा घरी येणार असून पण उगीच बाहेर गेलो, तो ढसाढसा रडत होता. असे काय काम होते की बाहेर गेला होता? इन्स्पेक्टर कार्तिकने विचारले. मी सांगतो ना साहेब, दारू पिऊन पडला होता गावाच्या बाहेर. काय महत्वाचं काम असणार याला? विवेक नावाचा गावकरी म्हणाला. सब इन्स्पेक्टर सिद्धार्थ, हवालदार जाधव, गायकवाड तिथे आले. घराच्या मागच्या दारापासून ते तिथे बांधावर असलेल्या निंबाच्या झाडापर्यंत रक्ताचे थेंब पडलेले दिसलेत आणि झाडावर आणि खोडाजवळही मांसाचे तुकडे, फाटलेले कपडे सापडलेत सर. असे दिसते की एखाद्या जनावराने त्याचा जीव घेतला असणार, सिद्धार्थ म्हणाला. पण यापूर्वी इथे किंवा आसपासच्या परिसरात कोणताही प्रकार घडला नाहीये. जंगल इथून जवळच आहे हे खरे, पण ते इतके मोठे आहे आणि तिथे असलेल्या जंगली श्वापदांना भरपूर खाद्य उपलब्ध असल्याने ते माणसाची शिकार करतील असे वाटत नाही. कार्तिक यांनी बाकीची प्रक्रिया पूर्ण केली आणि तिथून निघाले. त्या प्रकारानंतर आता एका आठवड्यानंतर हा प्रकार तुझ्या मित्रांसोबत घडला. कार्तिक दवाखान्यात पलंगावर बसलेल्या हर्षदला माहिती देत म्हणाला. पोलीस पाहिल्यावर त्याला संताप येत असे, कारण त्याचे रेकॉर्डच असे होते की पोलीस त्याच्याशी कधीही नीट बोलत नसत. पण आज इथे तो गुन्हेगार नव्हता, तर स्वतःच एक विक्टीम होता. त्याने सगळा प्रकार कार्तिकला कथन केला होता आणि त्याने तो रेकॉर्ड केला होता. काळजी घे असे म्हणून कार्तिक निघून गेला. हर्षद विचारात पडला होता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर जेव्हा स्वतःच्या घरी आला तेव्हा त्याला घरात जाऊ वाटेनासे झाले. हा सगळा त्याचाच मूर्खपणा होता. ब्रेकअप पासून नव्हे, त्या कंपनीच्या बॉसशी भांडण झाल्यापासून एक मालिकाच सुरू झाली. ब्रेकअप झाला, सोडून गेली, तो नाराज झाला. मित्रांनी ब्रेकअप पार्टी करायचे ठरवले, तेही जंगलात. सगळे गेले आणि वाचला फक्त तोच एकटा. डोळ्यात आलेल्या अश्रूंमुळे समोर धुसर दिसत होते. घरात येताच त्याने दरवाजा बंद केला आणि दाराला पाठ टेकून रडू लागला. आजवर त्याने फक्त चुकीची कामे केली होती, अनेकांचे परिवार उद्ध्वस्त केले होते. जणू काही त्याचीच शिक्षा त्याला मिळत होती. स्वतः काहीही चांगले केलेले नसताना आपल्यासोबत चांगले व्हावे अशी अपेक्षा करणे चुकीचेच नाही का, असे त्याला वाटू लागले. अश्रू पुसत तो उठला. एका निर्धाराने, जर खून करणाऱ्या जीवाचा खात्मा केला तर आयुष्यात आजवर वाईट कामेच केलीयेत. काही चांगले करायची संधी चालून आलेली असताना ती व्यर्थ का जाऊ द्यायची? पण त्या प्राण्याचा वेग अफाट होता याची त्याला जाणीव होती. भले जीव गेला तरी चालेल, पण मरायचे तर लढूनच, असा त्याने निर्धार केला. हे बघ भाय, तू झालाही येडा. कशाला त्या काय प्राणी असेल त्यांच्याशी पंगा घ्यायचा भाय?
दर्शन सिगारेटचा धूर सोडत म्हणाला, दर्शा हे बघ, येशील तर ये, नाहीतर मसनात जा, मी एकटा काम करतो. अरे भाई तू तर डायरेक्ट चिडला, मजाक केला यार, पण भाई राग मानू नको. पण तू म्हटला की मी आता हे धंदे सोडले आणि माझ्याशी डायरेक्ट संबंध तोडला, म्हणजे बॉस का भाई? आणि आता गरज आली तर मग तू सोडून माझा दुसऱ्या कोणावर विश्वास पण नाही यार. दोन्ही हातांनी डोळे झाकून घेत रडत रडत तो म्हणाला. ते एका साधारण हॉटेलमध्ये होते. त्यांचा हा जुना अड्डा होता. सध्या तरी हॉटेलचा मालक वगळता ते दोघेच तिथे होते. रडू नको भाई, तो जो कोणी असेल ना त्याला आपण एकदम सिस्टमॅटिक टपू काय. स्वतःच्या केसांवरून हात फिरवत दर्शा म्हणाला, हीच अपेक्षा होती भाई तुझ्याकडून. हर्षदच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. बरं त्या दिवशी काय काय झाले हे एकदा सांगतो का भाई? बघ, आम्ही गावात गेलो तेव्हा एकाचा कुत्रा उडवला, त्याचे आणि आमचे भांडण झाले. मग पुढे हॉटेलात थांबलो तर हॉटेलचा मालक आमच्यावर चिडला, म्हणे हळू गाडी चालवत जा. मग आम्ही गावातून मटण भाकऱ्या वगैरे घेतल्या, जंगलात गेलो आणि हे तर तुम्हाला सगळे सांगितले ना भाई, नवीन काय माहिती? तो पहिला ज्याचा खून झाला होता, सेम माझ्या मित्रांसारखा, नाव विसरलो त्याचे आणि आम्ही ज्याचा कुत्रा उडवला ना त्याचे पण भांडण झाले होते. हर्षद, हे तुला कसे समजले भाई? दर्शा उडालाच. आधी गावात फिरून आणि नंतर अरे तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये एकाला पैसा देऊन सगळी माहिती काढली ना आम्ही ज्याचा कुत्रा उडवला त्याचे नाव जितेंद्र. वा भाई, म्हणजे आपलं काम सोपं झालं. त्या जित्याला आपण आता काही जिंदा सोडत नाही. आवेशात दर्शा म्हणाला, हो पण हे त्याने केले तरी कसे? अरे भाई, एकतर तो रात्री जनावर बनत असणार, नाहीतर जसा त्याने कुत्रा पाळलेला होता ना तसा एखादा डेंजर प्राणी पाळलेला असणार. आधी त्याने त्या कोण तो पोरगा त्याचा गेम केला, मग तुझ्या भाई लोकांचा गेम केला. आज तर ना मला एकदम पोलीस झाल्याचा फील आला बघ. साला पोलिसात असतो ना तर आपल्याला सरकारने डायरेक्ट ऑस्कर दिला असता. ऑस्कर ऑस्कर मजाक केला रे भाई. चल त्या गावाला जाऊ आणि टपकू तो जित्याची खोड मोडल्याशिवाय जाणार नाही, नाहीतर साला लई लोकांचा गेम करेल.